पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या अमृत भारत रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे। यात मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश आहे, ज्यात दक्षिण पूर्व विभागातील 3, मुंबई उपनगरातील 5 तर भुसावळ विभागातले 5 आणि पुण्यातल्या 2 स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे। मुंबई उपनगरी सेवेतील चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा आणि शहाड याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी अधिक माहिती दिली आहे। 2 कोटी रुपयांच्या खर्चाने प्लॅटफॉर्मच्या अपग्रेडेशनचं काम, याच सोबत सीओपीच्या अपग्रेडेशनचं काम करण्यात आलेलं आहे। सोबतच तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर्स लावण्यात आलेले आहेत। प्रवाशाचे एंट्री गेट आणि एक्झिट गेट यांचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। सोबतच प्रवाशांसाठी जे नवीन बुकिंग ऑफिसची सुविधा देखील तिथे प्रदान करण्यात आलेली आहे। चिंचपोकळी स्थानकावरती 11.81 कोटी रुपयाच्या खर्चाने प्लॅटफॉर्मच्या अपग्रेडेशनचं काम, याच्यासोबत सीओपीच्या अपग्रेडेशनचं काम करण्यात आलेलं आहे। प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला व्हर्टिकल गार्डन बनवण्यात आलेलं आहे। याशिवाय माटुंगा रोड स्थानकामध्ये 17.28 कोटी रुपयांच्या खर्चाने या स्थानकाचं 2016 पासून चालू असलेलं पिंक स्टेशन म्हणूनचं महत्त्व लक्षात ठेवत याच्यामध्ये महिलांच्या दृष्टिकोनातून अजून जास्त सुखकारक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन स्टेशनची बिल्डिंगचं निर्माण करण्यात आलेलं आहे। सोबतच प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील फ्लोरिंगचं वर्क, सीओपीचं वर्क, एंट्रन्सवरती एस्केलेटरचं वर्क आणि सोबतच एक सेल्फी पॉइंट देखील या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला आहे। याचसोबत परेल स्थानकामध्ये 19.41 कोटी रुपयांच्या खर्चाने नवीन स्टेशन बिल्डिंग, बुकिंग ऑफिस आणि एलिव्हेटेड पार्किंग सोबत बनवण्यात आलेली आहे। शहाद या स्थानकामध्ये 8.39 कोटी रुपयांच्या खर्चाने पेंटिंग, रिपेअरिंग आणि सीओपीच्या रिस्ट्रक्चरिंगचं काम करण्यात आलेलं आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत